विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ट्रान्झॅक्शन बघितले होते फक्त, की ज्यामध्ये आपण अमितने बिझनेस स्टार्ट केला होता, कॅश आणली होती 50,000. सुमितने बिझनेस स्टार्ट केला होता, त्याने आणली होती मशिनरी. तर आता इथे आपण हे शिकलो होतो की ॲक्च्युअल जर्नल एंट्री कशी होत असते. ही जर्नल एंट्री करण्याची पद्धत आहे. अगोदर डेबिट बाजूची नोंद करा, डेबिट कॉलममध्ये अमाऊंट लिहा, नंतर थोडीशी जागा सोडून टू लिहून क्रेडिटचा जो अकाउंट आहे तो लिहा आणि अमाऊंट क्रेडिटला लिहा. सेम तशी आपण सेकंड एंट्री पण करून घेतली होती. एवढं आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं. आता आपण काही ट्रान्झॅक्शन पुढचे बघणार आहोत. इथे आपल्याला जे कॉलम्स दिलेले आहेत, ट्रान्झॅक्शनचा कॉलम दिलेला राहील. 2 अकाउंट्स कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. टाईप्स ऑफ अकाउंट्स म्हणजे पर्सनल, रिअल की नॉमिनल हे लिहायचं आहे. रूल्स लिहायचं आहे. रिअलमधला कम्स इन की गोज आउट, पर्सनलमधला रिसिव्हर की गिव्हर किंवा नॉमिनलमधला एक्सपेन्सेस की इन्कम ते लिहायचं आहे. मग ते लिहिल्यानंतर या 2 अकाउंटपैकी 2 अकाउंटला डेबिट होईल का क्रेडिट होईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल जर्नल एंट्री करतात तेव्हा फक्त ह्या 2 अकाउंटला डेबिट किंवा क्रेडिट आपल्याला करून घ्यायचं असतं आणि अमाऊंट लिहायची असते. बाकी इकडचं आपल्याला काहीच लिहायचं नाही. हे अगोदर क्लिअर करून घ्या. त्यानंतर सोपी हिंट तुम्हाला मी दिलेली होती की कॅपिटल जर ट्रान्झॅक्शनमध्ये आलेलं आहे, 2 अकाउंटमध्ये कॅपिटल जर आहे तर कॅपिटलला कधी पण क्रेडिटच होईल, कॅपिटलला कधीच डेबिट होणार नाही. ही पण हिंट तुम्ही अगोदर लक्षात घ्या. आता थर्ड ट्रान्झॅक्शन आपण क्लिअर करू. तिसरं ट्रान्झॅक्शन तर बघा काय म्हटलं आहे. आता 3 नंबरमध्ये जी सोपी हिंट आहे आपली, हा पेज मी सोबत ठेवतो आपल्याला समजण्यासाठी. काय म्हटलं बघू आपण. राजेश स्टार्टेड बिझनेस विथ स्टॉक ऑफ गुड्स ₹30,000. आता राजेशने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. कालच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं, अमितने बिझनेस स्टार्ट केला होता, कॅश आणली होती. नंतर सेकंड ट्रान्झॅक्शनला सुमितने बिझनेस स्टार्ट केला होता, मशिनरी आणली होती. इथे राजेशने बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्याने जो त्याच्याकडे माल आहे त्या मालावरून, त्या गुड्स घेऊन त्याने आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे. हा माल त्याने कुठून आणला, काय आणला, काहीच सांगितलेलं नाही. हा माल त्याच्याकडे ऑलरेडी होता. आता त्याने कुठूनही आणला असेल म्हणजे माल आणून त्याने बिझनेस सुरू केलेला आहे. तर आपण इथे परचेस किंवा फक्त गुड्स म्हणू शकत नाही, तर आपल्याला इथे स्टॉक ऑफ गुड्स म्हणायचं असतं. आता हे पण त्याने स्वतःचं आणलं आहे म्हणून कॅपिटल अकाउंट तर येईलच. आणि एक अकाउंट आपल्याला सापडतं स्टॉक ऑफ गुड्स. याची आपण बेसिक एंट्रीजमध्ये नोंद केलेली होती. आपण याचे ट्रान्झॅक्शन बघितलेले होते. तर बघा पहिलं अकाउंट इथे सापडतं आपल्याला, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट. हे पहिलं अकाउंट आणि ह्या राजेशने स्वतःने आणलेलं आहे. तर स्वतःचं काही आणलं असेल तर आपण त्याला म्हणणार कॅपिटल. आणि लक्षात घ्या, कॅपिटलला कधी पण क्रेडिटच होईल. आता इथे कॅपिटल म्हटलं आहे म्हणजे याच्यामध्ये कोणाचं नाव आपल्याला राहील, राजेशचं. म्हणजे हे राजेशचं एवढं कॅपिटल व्यवसायामध्ये आहे. राजेशने एवढी इन्व्हेस्टमेंट, एवढी गुंतवणूक ह्या व्यवसायामध्ये केलेली आहे. आता स्टॉक ऑफ गुड्ससाठी पण आपल्याला रिअल अकाउंट्सचा नियम लावायचा असतो, कारण ती मालमत्ता असते आपली. स्टॉक म्हटलं म्हणजे आपली काय आहे, मालमत्ता आहे. याला नियम लागेल रिअल अकाउंट्सचा नियम लागेल. आता इथे रिअल अकाउंट्सचा नियम लावल्यानंतर रिअल अकाउंट्सचा रूल्स काय म्हणतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जर हा स्टॉक आला असेल तर कम्स इन म्हणा, गेला असेल तर गोज आउट म्हणा. आपण बिझनेसचे ट्रान्झॅक्शन करतोय, बिझनेसमध्ये स्टॉक आला आहे की गेला आहे हे बघा. राजेशने व्यवसायामध्ये स्टॉक आणलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणणार कम्स इन. आणि डेबिट व्हॉट कम्स इन, जे पण कम्स इन असेल त्याला काय करून टाका, डेबिट. मग इथे आपण ह्या स्टॉक ऑफ गुड्स करता आपण डेबिट लिहिलं आहे. इतकं क्लिअर आहे. आता कॅपिटल म्हणजे कोण आहे, राजेश म्हणजे व्यक्ती आहे आणि व्यक्तीसाठी नेहमी कोणतं अकाउंट लागेल, इथं बघा पर्सनल अकाउंट. मी तुम्हाला बोललेलो आहे की कॅपिटल अकाउंट जे आहे ते नेहमी क्रेडिटला जाईल. का बरं क्रेडिटला, बघा आता इथे कॅपिटल म्हणजे कोणाचं नाव दिसतंय, राजेश. तर राजेशने हा स्टॉक जो आहे तो व्यवसायातनं काढलेला आहे की व्यवसायाला दिलेला आहे. मग तो
रिसिव्हर आहे की गिवर आहे, घेणारा आहे की देणारा आहे, तर तो इथे गिवर देणारा आहे. जर तो देणारा आहे तर इथं आपण त्याला म्हणणार गिवर, आणि गिवर जर आहे तर आपण त्याला काय करतो क्रेडिट. आणि इतकं हे ट्रान्झॅक्शन संपलं. आता आपल्याला एंट्री याची करून घ्यायची आहे. एंट्री करताना बघा, एंट्री करताना आपण अगोदर डेबिट बाजूची नोंद करतो. दोन अकाउंट आपल्याकडे आहेत, स्टॉक ऑफ गुड्स आणि कॅपिटल. यापैकी डेबिट कोणाला करणार आहे आपण, स्टॉक ऑफ गुड्सला. मग इथं येणार एंट्रीमध्ये, इथं लिहायचं स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट. अमाऊंट किती बघा 30,000. डेबिटची अमाऊंट डेबिट कॉलममध्ये लिहून टाकली 30,000. आणि क्रेडिट कोणाला करणार आहे, कॅपिटल अकाउंटला. इथे लिहून घेतलं कॅपिटल अकाउंट, क्रेडिट साईडला 30,000. इतकी एंट्री तर आपण करून टाकली. पण आपल्याला काय करायचं असतं, पुढे नॅरेशन लिहायचं असतं. म्हणजे यात काय झालेलं आहे त्याची थोडक्यात माहिती आपल्याला लिहायची असते. तर ती काल समजवल्याप्रमाणे इथे सुरुवात करतो बेईंगने. काय झालेलं आहे इथे, बेईंग स्टार्टेड बिझनेस विथ स्टॉक ऑफ गुड्स, स्टॉक ऑफ गुड्स. आणि फायनली ही पण एंट्री संपली. काही शंका असेल तर मला विचारा. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय म्हटलं बघू. 3 ट्रान्झॅक्शन आपण बघितलेले आहेत कॅपिटलचे. मुद्दामून एक ट्रान्झॅक्शन मी आज घेतलं, 2 काल घेतले होते, कारण 2 दिवस तिची रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, व्यवस्थित बघा. परचेस गुड्स ऑफ ₹35,000. 35,000 रुपयांचा माल खरेदी केला. नियम लक्षात ठेवा. आता नियम काय आहे, एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर समजा व्यक्तीचं नाव पण नसेल आणि कॅश शब्द पण नसेल तर तो व्यवहार रोखीचा मानावा. जे मी बोलतो ते कुठेतरी लिहून ठेवा. एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव पण नाही आहे किंवा कॅश शब्द पण नाही आहे तर तो व्यवहार कसा असतो, रोखीचा. इथे बघा काहीच दिलेलं नाही, कॅश नाही, चेक नाही, व्यक्तीचं नाव नाही, संस्थेचं नाव नाही, म्हणजे हा व्यवहार कसा आहे, रोखीचा आहे. 2 अकाउंट काढता आले पाहिजे. काय खरेदी करतोय आपण, गुड्स. लक्षात घ्या, जेव्हा गुड्स आपण खरेदी करतो तेव्हा गुड्स आपण लिहत नाही. जेव्हा गुड्स आपण खरेदी करतो तेव्हा आपण गुड्सला डेबिट करत नाही. त्या ठिकाणी परचेस म्हणून त्याला एक्सपेन्सेस आपण दाखवतो. परचेस अकाउंट हे सापडलं, पहिलं अकाउंट आपल्याला परचेस अकाउंट सापडलं. दुसरं अकाउंट कोणतं सापडलेलं नाही. इथे परचेस गुड्स म्हटलं 35,000चा, तर आपल्याकडनं काहीतरी गेलेलं आहे. मग काय गेलं आपल्याकडनं, कॅश. मग इथे कॅश नाव दिलेलं नाही, पण आपल्याला ट्रान्झॅक्शनवर समजलं पाहिजे की इथे कॅश आपल्याकडनं गेलेली आहे. आता आपल्याला इथे टाईप्स ऑफ अकाउंट्स लावायचे आहेत. टाईप्स ऑफ अकाउंट्स आपण लावू. परचेस अकाउंट याला नियम लागेल नॉमिनल अकाउंट्सचा, कारण तो खर्चामध्ये आपण घेत असतो. पर्सनल अकाउंटला नियम लागतोय नॉमिनल अकाउंटचा. आणि याची प्रॅक्टिस आपण अगोदर भरपूर केलेली आहे, तर इथे आपण जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. कॅश अकाउंटला आपण नियम लावतो रिअल अकाउंट्सचा. आता राहिलं रूल्स. नॉमिनलमधला परचेससाठी नेमकं कोणता रूल्स लागेल, तर बघा हे रूल्स आहेत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. मग आता परचेस हा एक तर एक्सपेन्सेस आहे किंवा इन्कम आहे, तर यापैकी नेमकं काय आहे, एक्सपेन्सेस आहे. इथं घेतलं एक्सपेन्सेस, आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो, डेबिट. आता राहिलं कॅश. कॅशसाठी कोणता नेम लागतो, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये पण कम्स इन किंवा गोज आउट समजलं पाहिजे. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. जर इथे कॅश आली असेल तर कम्स इन म्हण, गेली असेल तर गोज आउट म्हण. इथे आपण माल खरेदी केल्यावर कॅश आपल्याकडनं जाईल, म्हणजे कॅशला काय करणार, गोज आउट. आणि गोज आउट केलं म्हणजे क्रेडिट. गोज आउट केलं म्हणजे आपण त्याला क्रेडिट करणार. तर इथे 2 अकाउंट शोधता आले पाहिजे, त्यानंतर टाईप्स लावता आला पाहिजे, आणि त्यानंतर रूल्स जो आहे तो व्यवस्थित लावा. मी तुम्हाला एक हिंट अजून ही पण दिलेली होती की परचेसला कधी पण डेबिटच होईल आणि सेल्सला कधी पण क्रेडिटच होईल. ज्या मी सोप्या सोप्या हिंट दिलेल्या आहेत
त्या पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवत चला. आता एंट्री करणार. एंट्रीमध्ये बघा 2 अकाउंट आपल्याला सापडलेत, परचेस आणि कॅश. यापैकी एकाला डेबिट करायचं, एकाला क्रेडिट. मग कोणाला डेबिट होणार आहे? परचेसला. बघा इथे. मग इथे एंट्री करताना काय करणार? परचेस अकाउंट डेबिट 35,000 टू कॅश अकाउंट 35,000. नॅरेशनमध्ये फक्त लिहायचं बिंग परचेस गुड्स. संपलं. आणि हे 2 ट्रान्झॅक्शन पण संपले. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण. तर बघा आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5th नंबर. आता परचेसचं ट्रान्झॅक्शन घेतलं तर पुढचे काही ट्रान्झॅक्शन कंटिन्यू परचेसचे येणार आहेत. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस काय होऊन जाईल की परचेसला नेहमी डेबिटच होतं. मग तुम्ही तो माल रोख खरेदी केला असेल, उधार खरेदी केला असेल, चेकने खरेदी केला असेल, काही असू द्या, तर नेहमी त्याला काय होणार आहे? परचेसला नेहमी डेबिटच होईल. हे तुम्हाला इथे शिकायला मिळून जाईल. मग रोख खरेदी केला असेल तर कोणाला क्रेडिट करणार? बँकेमार्फत खरेदी केला तर कोणाला क्रेडिट करणार? उधार खरेदी केला तर कोणाला क्रेडिट करणार? हे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. मग आता बघून घ्या. एंट्रीज एकदम पार्ट झाल्या पाहिजे. काही दिवसांनी असा दिवस येऊन जाईल की तुम्ही ट्रान्झॅक्शन बघितल्याबरोबर तुम्हाला याची गरज नाही पडत की हे परचेस आहे, मग सेल्स आहे, किंवा मग याला कोणते अकाउंट लावायचे, पर्सनल, रिअल की नॉमिनल, मग त्याचा रूल कोणते लावायचे, याची गरज नाही पडत. ट्रान्झॅक्शन वाचल्याबरोबर तुम्ही एंट्री करतात. इतकी सवय तुमची होऊन जाते. तर बघू आपण आता काय म्हटलंय. इथं बघा, परचेस गुड्स फ्रॉम सचिन ऑफ ₹65,000. बघा सचिनकडनं माल खरेदी केलेला आहे. सचिनचं नाव आलं इथे. इथे सचिनचं नाव आलेलं आहे. पण मला सांगा, सचिनचं जरी नाव आलं असेल पण इथे कुठे कॅश शब्द आला आहे का? कॅश शब्द कुठे आलेला नाही, चेक शब्द आलेला नाही, बँकेचं नाव आलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ सचिनकडनं माल खरेदी केला, सचिनचं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ हा व्यवहार कसा आहे? उधारीचा आहे. हा व्यवहार कसा झालेला आहे? उधारीचा. मग आपण उधारीवर माल खरेदी केला. कसंही माल खरेदी कर, माल तर खरेदी केलेलाच आहे. म्हणजे पहिलं अकाउंट तर परचेस फिक्स आहे. इथपर्यंत परचेस अकाउंट पहिलं फिक्स आहे. आता माल कसा खरेदी केला आपण? उधारीवर. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव आहे पण कॅश शब्द नाही, तो व्यवहार उधारीचा. मग उधारीच्या व्यवहारामध्ये आपण जर माल खरेदी केलेला आहे तर आपल्याकडनं 65,000 गेले का? नाही गेले. तर आपल्याकडे बाकी आहेत. मग कोणाचे बाकी आहेत? सचिनचे. मग इथे दुसरा अकाउंट आपण लिहून ठेवायचं सचिन. 2 अकाउंट सापडले. टाईप्स लावा. परचेस कशामध्ये येतो आपण? परचेस कशामध्ये घेतो? नॉमिनलमध्ये. आणि सचिन व्यक्ती आहे तो पर्सनलमध्ये. आत्ता परचेसचं बघितलं आपण, एक्सपेन्सेस म्हणतो आपण. मग आता पुन्हा डीपमध्ये जाण्याची गरज नको पडली पाहिजे. कारण बघा इथे समोर दिसतंय एक्सपेन्सेस. परचेसला नॉमिनलचा नियम लावला. नॉमिनलमध्ये एक्सपेन्सेस आहे की इन्कम आहे बघून घ्या. तर परचेस आपला एक्सपेन्सेस असतो. पैसे आत्ता दिले असतील किंवा नसतील दिलेले, भविष्यात देणार, पण खर्च तर आहे. आणि त्यानंतर एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो? डेबिट. राहिला सचिन. सचिनसाठी कोणतं अकाउंट लावलं आपण? पर्सनल. कारण तो व्यक्ती संबंधित आहे. बघा पर्सनल अकाउंट केव्हा लावणार आपण? व्यक्ती व संस्था संबंधी. आता हा व्यक्ती एकतर रिसिव्हर असेल किंवा गिव्हर असेल. रिसिव्हर असेल तर डेबिट होईल, गिव्हर असेल तर क्रेडिट होईल. आता लक्षात घ्या, परचेसला जर डेबिट केलेलं आहे तर सचिनला क्रेडिटच होईल. कारण एक डेबिट एक क्रेडिट फायनल आहे, पण क्रेडिटच का बरं झालं हे समजलं पाहिजे. आता इथे सचिन रिसिव्हर म्हणजे घेणारा आहे की देणारा आहे बघू. इथं माल त्याने विकलेला आहे, तर हा माल सचिन घेतोय का देतोय? तो विकतोय, म्हणजे तो गिव्हर झाला, तो देणारा झाला. मग इथं आपण त्याला म्हणू गिव्हर. आणि गिव्हरला काय करायचं असतं? क्रेडिट. इथे म्हटलं बघा, क्रेडिट द गिव्हर. जो गिव्हर त्याला काय करा? क्रेडिट. म्हणजे क्रेडिट कोणाला करणार? सचिनला. संपलं इथपर्यंत बेसिक. आता ॲक्च्युअल एंट्री लिहून टाका. ॲक्च्युअल एंट्री लिहिताना काय करणार? अगोदर डेबिट बाजू लिहायची असते. डेबिट कोणाला करणार आपण? परचेसला. परचेस अकाउंट डेबिट 65,000 टू क्रेडिट कोणाला करणार आहे? सचिनला. सचिन अकाउंट 65,000.
नॅरेशन लिहायचं. बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. परचेस गुड्स म्हणा किंवा गुड्स परचेस म्हणा, काहीच फरक पडत नाही. नॅरेशन एक फॉर्मॅलिटी म्हणून लिहायचं असतं, पण ते लिहायचं आहे, ते सोडायचं नाही. इथपर्यंत ही एंट्री आपली संपली. नेक्स्ट 6 नंबरमध्ये बघा काय म्हटलंय, बॉट. बॉट म्हणजे खरेदी करणे. तुम्हाला हे शब्दांचे अर्थ पण पाठ झाले पाहिजे म्हणून हे शब्द मी इथे यूज केलेले आहेत. बॉटचा पण अर्थ काय होतो, खरेदी करणे. गुड्स, पुन्हा गुड्स खरेदी केलेला आहे म्हणजे पुन्हा परचेस येईल. गुड्स खरेदी केला म्हणजे पुन्हा काय येईल, परचेस येईल. म्हणजे इथे परचेस अकाउंट एक फायनल झालं, परचेस अकाउंट फायनल. पुढे काय म्हटलं बघू आपण, फ्रॉम सचिन. कोणाकडनं खरेदी केला, सचिनकडनं. इथे पण आपण सचिनकडनं माल खरेदी केला, तर मागच्या ट्रान्झॅक्शनला इथे पण सचिनकडनं खरेदी केला. पण पुढे काय म्हटलंय बघ, ऑन कॅश म्हटलेलं आहे. आता कसं खरेदी केला रे, रोख खरेदी केला आहे. मग सचिनशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. मग दुसरं अकाउंट कोणतं घ्यावं लागेल इथे, कॅश. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव आलं असेल पण कॅश शब्द बी आला असेल तर हा व्यवहार कसा होऊन जाईल, रोखीचा. म्हणजे हा व्यवहार आपला रोखीचा आहे. अकाउंट्स लावा, टाइप्स ऑफ अकाउंट्स लावा. परचेसला आता नेहमी कोणता लागेल, नॉमिनल. कॅशसाठी रियल. नॉमिनलमध्ये परचेस इन्कम की एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस जर आहे तर काय करणार, डेबिट. त्यानंतर कॅशसाठी रियल अकाउंट. कॅश रिअलमध्ये कम्स इन का गोज आउट. इथे बघा आपण माल खरेदी केल्यावर कॅश येईल की जाईल, तर आपल्याकडनं कॅश जाईल म्हणून कॅश काय होऊन जाईल, गोज आउट. आणि कॅश गेली म्हणून त्याला काय करणार, क्रेडिट. गोज आउट असेल त्याला काय करतो आपण, क्रेडिट. म्हणजे एंट्री करताना परचेसला डेबिट करणार आणि कॅशला क्रेडिट. संपलं. आता जर्नल एंट्री करून टाका. जर्नल एंट्री करू. डेबिट कोणाला करणार आहे आपण, परचेसला. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 45,000. नॅरेशनमध्ये माल कसा खरेदी केला आहे आपण, रोख. बिंग गुड्स परचेस ऑन कॅश. तुम्हाला फ्रॉम सचिन लिहायचं लिहा, नाही लिहिलं तरी पण चालेल, पण इथपर्यंत नॅरेशन तुमचं असलं पाहिजे. माल आपण खरेदी केला आहे रोख. हे ट्रान्झॅक्शन पण संपलं. परचेसचे अजून 2 ट्रान्झॅक्शन आहेत, ते पण बघू, मग आपण थांबू. बघा काय म्हटलंय, परचेस गुड्स फ्रॉम सचिन बाय चेक. आता सचिनकडनंच माल खरेदी केलेला आहे, सचिनचं नाव तर आलेलं आहे, पण परचेस केलं आहे की नाही, म्हणजे पहिलं अकाउंट आपलं फिक्स झालं, परचेस अकाउंट. परचेस अकाउंट फिक्स, त्याला नॉमिनल लागेल, हे पण फिक्स. ते एक्सपेन्सेस आहे, हे पण फिक्स. त्यानंतर ते एक्सपेन्सेस असल्यामुळे त्याला डेबिट होईल, हे पण फायनल. इतकं तर आपण शिकतोच की नाही. आता नेमकं क्रेडिट कोणाला करणार, काय केलं आपण, कसा माल खरेदी केला बघा. आता बाय चेक, चेकने खरेदी केलेला आहे. जर आपण चेकने खरेदी केलेला असेल, कोणता चेक हे सांगितलेलं नाही आहे, म्हणजे तो क्रॉस चेक आहे. म्हणजे याचे पैसे कुठून जातील, बँकेमधून. दुसरा अकाउंट कोणतं सापडेल, बँक. याची प्रॅक्टिस पण आपण केलेली आहे. बँक अकाउंटला कोणता नेम लावतो आपण, पर्सनल अकाउंट. बँक अकाउंटला कोणता नेम लावतो, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये बघा आता बँकेसाठी पर्सनल लावलेलं आहे, तर नियम काय, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. जर ती बँक पैसे घेत असेल तर रिसिव्हर, देत असेल तर गिव्हर. आपण माल खरेदी केल्यावर आपण चेक दिला तर त्या सचिनला पैसे कोण देईल रे, बँक देईल. म्हणजे बँक जर पैसे देते तर बँक इथे कोण झाली, गिव्हर. बँक होऊन जाईल गिव्हर, आणि गिव्हरला आपण नेहमी काय करतो, क्रेडिट. संपली ही पण एंट्री. लिहिताना कसं लिहिणार, काय करणार एंट्री, परचेस अकाउंटला डेबिट तर बँक अकाउंटला क्रेडिट. इथं लिहू आपण परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 38,000. नॅरेशनमध्ये लिहू
बिंग गुड्स परचेस, तुम्ही ते परचेस गुड्स लिहा किंवा गुड्स परचेस लिहा, काही फरक नाही पडत. बिंग गुड्स परचेस बाय चेक. बस संपलं ट्रान्झॅक्शन. जमेल इथपर्यंत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण 8 नंबरचं. आणि हे ट्रान्झॅक्शन बघितल्यानंतर मग आपण आजच्या ट्रान्झॅक्शनचं रिकॅप करून घेऊ. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कॅश परचेस. आता बघा, परचेस म्हणजे खरेदी करणे, कॅश म्हणजे पैसा. पैसा तर खरेदी नाही करता येत, पैसा खरेदी करता येत नाही. मग इथे नेमकं परचेस म्हटलं आहे, म्हणजे परचेस कोणासाठी वापरतो आपण? गुड्ससाठी. म्हणजे इथे काय खरेदी केलं आहे आपण? गुड्स खरेदी केलेलं आहे. मग गुड्स जर खरेदी केलं असेल तर पुन्हा काय अकाउंट वापरतो आपण? परचेस. म्हणजे हे सेम परचेसला टाईप्स कोणता लावतो? नॉमिनल. नॉमिनलमध्ये एक्सपेन्सेस की इन्कम? एक्सपेन्सेस. आणि त्याला डेबिट की क्रेडिट? तर डेबिट. इतकं फायनल झालं. आता दुसरा अकाउंट कोणता लावणार? आपण माल खरेदी केला, कसा खरेदी केला? कॅश. रोख खरेदी केला म्हणजे सेकंड अकाउंट कोणता सापडला पाहिजे? कॅश अकाउंट. कॅशला कोणता नेम लावतो? रिअल. रिअलमध्ये कॅश कम्स इन की गोज आउट आहे? तर कॅश आपल्याकडनं जाईल, तर जाईल म्हणून त्याला काय करणार? क्रेडिट. संपली एंट्री. आता बेसिक संपलं. एंट्री लिहायची आहे, जर्नल एंट्री. डेबिट कोणाला करणार आहे? परचेसला. आणि क्रेडिट कोणाला करणार आहे? कॅशला. अगोदर नेहमी डेबिट बाजू घेतो. मग इथं आपण लिहू परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशनमध्ये बिंग गुड्स परचेस ऑन कॅश. तुम्ही फक्त बिंग कॅश परचेस पण लिहिलं असतं तरी पण चालतं. अमाऊंट आहे 32,000. डेबिटची अमाऊंट डेबिटला, क्रेडिटची अमाऊंट क्रेडिटला. आणि हे आजचे ट्रान्झॅक्शन संपले. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त पहिलं ट्रान्झॅक्शन आपण कॅपिटलचं घेतलं. थोडंसं मी रिवाईज तुम्हाला करून देतो. बघा, आजच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय शिकलो? हे 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन कॅपिटलचं होतं. कॅपिटलचे काल 2 ट्रान्झॅक्शन आपण घेतले होते, ते तुम्ही विसरले नको पाहिजे म्हणून आज रिव्हिजनसाठी मी हे तिसरं ट्रान्झॅक्शन राहू दिलं होतं, ते पण कॅपिटलचं होतं. तर कधी पण कॅपिटलची आता हिंट लक्षात घ्या. कॅपिटलला नेहमी काय करायचं असतं? क्रेडिट. त्याला पर्सनल अकाउंटचा नेम लावून गिवर म्हणायचं असतं. का बरं? हे रिझन आपण अगोदर शिकलेलो आहोत. आता जे आणतोय त्याला नेहमी डेबिट करा, बरोबर आहे. कॅपिटलची एंट्री संपली. आता आपण आज परचेसच्या जवळपास 5 एंट्री बघितल्या माझ्या माहितीप्रमाणे. काय झालं होतं बघा, तुम्हाला थोडी सोपी हिंट देतो. इथे परचेस आपण माल खरेदी केला, कसा खरेदी केला काही सांगितलेलं नाही, म्हणजे रोख खरेदी केला होता, ठीक आहे. पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय झालं होतं? इथे माल खरेदी केला, सचिनचं नाव आलं आहे, उधारीवर खरेदी केला होता, म्हणजे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतं. त्यानंतर 6 नंबरमध्ये सचिनचं नाव आलं होतं पण कॅश शब्द बी होता, म्हणजे रोख ट्रान्झॅक्शन होतं, रोखीचं होतं. 7 नंबरला सचिनचं नाव पण आलेलं आहे पण चेक शब्द आला आहे, म्हणजे बँकेमार्फत खरेदी केलं, हे पण रोखीचं झालं. आणि 8 नंबरमध्ये फक्त कॅश परचेस म्हटलं तर गुड्स शब्द दिलेला नाही आहे, तरी पण तो गुड्स खरेदी केलेला आहे असं मानायचं असतं. हे समजण्यासाठी हे ट्रान्झॅक्शन होतं. म्हणजे बघा, 4, 5, 6, 7 आणि 8 या 5चे 5 ट्रान्झॅक्शनमध्ये आपण परचेसचे ट्रान्झॅक्शन बघितले. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की जिथे जिथे आपण परचेसचे ट्रान्झॅक्शन घेतलेले आहेत, तर बघा परचेसलाच डेबिट झालं आहे. हे बघा, इथे परचेसला डेबिट झालं, पुन्हा इथे पण परचेसला डेबिट झालं. 6 नंबरला परचेसला डेबिट, 7 नंबरला परचेसला डेबिट आणि 8 नंबरला पण परचेसला डेबिट. मग क्रेडिट कोणाला करणार? मग जेव्हा तुम्ही कॅश देऊन, रोख पैसे देऊन माल खरेदी केला असेल तर कॅशला क्रेडिट, कारण कॅश जाईल. इथे 5 नंबरमध्ये आपण उधारीवर खरेदी केला तर सचिनकडनं, म्हणून सचिनचं नाव लिहिलं. 6 नंबरला रोखीने खरेदी केलं म्हणून परत कॅश गेली, कॅश अकाउंटला क्रेडिट केलं. 7 नंबरला बँकेमार्फत खरेदी केलं, बँकेला क्रेडिट केलं. 8 नंबरला रोख खरेदी केला म्हणून कॅशला क्रेडिट केलं. म्हणजे तुम्हाला एवढं हिंट समजले असेल की परचेस केला म्हणजे माल, तेव्हा परचेसलाच नेहमी डेबिट होईल. मग जसा खरेदी केला असेल तर त्याला क्रेडिट करा. रोख खरेदी केला असेल तर कॅशला क्रेडिट करा. उधार खरेदी केला असेल तर ज्याच्याकडनं खरेदी केला त्याचं नाव लिहा, बरोबर आहे. आणि बँकेमार्फत खरेदी केला असेल तर बँक अकाउंट लिहा. इतकं क्लिअर आहे. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. आता सेलचे ट्रान्झॅक्शन याच्यानंतर आपण बघणार आहोत, ठीक आहे.